वरती दुसऱ्या चरणात. आपणा राखोनी ठकावे आनिक, आपणा राखोनी ठकावे आनिक, राखोनी ठकावे आनिक, अपना रखोने ठकावे आनिक. घ्यावे सकळी हिरोनिया, घ्यावे सकळी हिरोनिया, घ्यावे ते सकळ हिरोनिया, घ्यावे ते सकळ हिरोनिया, घ्यावे सकळी हिरोनिया, घ्यावे सकळी हिरोनिया, घ्यावे सकळ हिरोनिया, घ्यावे सकळ हिरोनिया. आपणा राखोनी ठकावे आनिक, आपणा राखोनी ठकावे आनिक. हे अपना रखोनी ठकावे आनिक, अपना रखोनी ठकावे आनिक, ठकावे आनिक, ठकावे आनिक. शिवाजी महाराजांना तुकोबारायांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. मी काय म्हणतोय कळतंय ना? सगळे असे चिडी चूप झालेत. याचा अर्थ एक तर माझी मराठी तुम्हाला कळत नसावी. आई कळतंय का? तुमचा शिवाजी कळा ना महाराज, आम्हाला आत्मा परमात्मा ऐकण्याची सवय लागली. बरं, आत्मा परमात्मा ऐकून तरी काय केलं? परत परमात्म्याला परत पाठवलं ना आत्मा मस्तपैकी गावरान चुलीवरचं खायला बाजूला ठेवला. म्हणजे परमात्मा भेटायला आला होता. लक्षात ठेवा, देवापर्यंत जायची गरज नाहीये. का जायची गरज नाहीये? ज्या संत जगणारे महाराजांची आज पुण्यतिथी आहे ना, आज जे कीर्तन महाराज लोक करतात, जर मराठ्यांच्या आणि या महाराष्ट्रांच्या आयुष्यामध्ये संताजी जगणारे महाराज जर आले नसते तर आज गाथा आपल्याला वाचायलाच मिळाली नसती. अरे, जो पंचम वेद म्हणून गणल्या गेला तो तुकोबारायाचा गाथा कर्मठांनी इंद्रायणीमध्ये बुडवला. हो, अनुष्ठानाला बसावं तुकोबारायानं. आणि सर्वात जास्त कासावी जीव जर कुणाचा झाला असेल तर तुकोबारायांचे शिष्य म्हणवणाऱ्या जगणारे महाराजांचा झाला. जातीनं तेली जातीत जन्माला आलेला पोर, तुकोबारायाच्या मुखातून निघणारा शब्द ना शब्द मोत्यासारखा लिहून ठेवला म्हणून आज वारकरी संप्रदाय तग धरून आहे. काय विचार मांडले? 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आणि आजही BMW घेऊन लाखो रुपयाचं पॅकेज घेणारा क्लास 1 अधिकारी आपल्या गाडीला लिंबूनी मिरच्या बांधतो. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतंही नाही. देव हृदयात ठेवावा. मनी नाही भाव, अरे मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव काय आस्यान पावायचा नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला नाही र. वेळ नाही माझ्याकडे. लक्षात ठेवा, संतांची ही भूमी आहे. संत जगणारे महाराजांनी काय करावं? जेवढे अभंग स्मरणात होते त्या इंद्रायणीनं बाहेर काढण्या अगोदर या बहादरानं लिहून काढावेत. त्या पंचक्रोशीतल्या त्या 12 मावळातल्या जाणत्या माणसाकडे जाऊन त्याच्या मुखात बंदिस्त झालेले तुकोबारायांचे अभंग या बहादरानं लिहून काढावेत. यावं
सद्गुरु एक गाथा पाण्यामध्ये गेली म्हणून झालं काय? तुमच्या संताजीनं जेवढं त्याच्या पदरामध्ये टाकलेलं होतं ते सर्व तुमच्या पुढे वाढलंय. म्हणजे आज जी गाथा आपण वाचतोय ना, त्या पहिल्या गाथेचं अक्षर संत जगनाडे महाराजांचं होतं आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. लक्षात ठेवा, जातीपातीची बंधनं तोडून ही माणसं फक्त धर्मासाठी जगत होती. म्हणून लक्षात असू द्या, बिहारमध्ये जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, त्या पोराच्या आडनावाला इतिहास नसतो, पण इथं जन्माला आल्याबरोबर पोराच्या मागे इतिहास असतो. एवढे आपण सद्भागी आहोत. लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा आग्र्याला गेलो ना, आग्र्याहून उदयपूरला गेलो, उदयपूरला गेल्यानंतर एका ऑटोवरती आम्हाला शिवाजी महाराजाची प्रतिमा दिसली. आम्ही त्या ऑटोवाल्याला विचारलं, बाबा ये शिवाजी महाराज कैसे? ते खाली उतरलो आणि ते म्हणलं, तुम्हारे बाप के है क्या? तुम्हारे बाप के नहीं बाबा, हम महाराष्ट्र से आए वाले. आणि महाराष्ट्रातून आलं असं ऐकल्याबरोबर जो आमच्या अंगावर मारायला धावला होता त्यानं आमचे पाय पकडले. बोले, मेरे शिवाजी महाराज के मुल्क से आए वाले हो. अरे, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्यानंतर कळतं शिवाजी महाराजाची ताकद काय. सोनेरी महलामध्ये राहणारा तो औरंगजेब म्हणायचा, या खुदा दुश्मन दिया तो कैसा दिया, सिवा जैसा ना मरता है ना मारता है ना मरने देता है. जेव्हा महाराज आग्र्याला गेले ना, तेव्हा त्या आग्र्यातला प्रत्येक माणूस दारात येऊन पाहत होता, मरगठों का राजा शिवा कैसा दिखता है. आणि शिवाजी महाराजाचा चेहरा पाहून त्या आग्र्यातला प्रत्येक माणूस म्हणत होता, या खुदा अगर तेरी सूरत दिखाई देती तो तेरी सूरत भी शिवा की तरह इतनी ही नुरानी होती. म्हणजे एवढी पागदिल असती, इतकी पवित्र असती. महाराज आग्र्याला गेले, आग्र्याच्या कैदेत अडकले आणि त्या औरंगजेबाची बहीण म्हणायची, अलमगीर अब ऊंट पहाड़ के नीचे आया है, छोड़ना नहीं. कारण तिला वाटायचं त्या शाहिस्ते खानाला अद्दल घडवताना तिची पोरगी गायब झाली आणि तिची पोरगी शिवाजीच घेऊन गेले, म्हणून शिवा को छोडणार नाही. त्या औरंगजेबाला शिवाजींना धरताही येत नव्हतं, सोडताही येत नव्हतं. रागात येऊन त्यानं म्हणायचं, क्या बकती है, शिवा तुम्हारी औलाद को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. जमीन आसमान एक हो जाएंगे, सूरज पूरब से उगना छोड़कर पश्चिम से उगने लग जाएगा, लेकिन सिवा किसी औरत को उठाकर ले गया, ये हो नहीं सकता. और यही तो मुसीबत की जड़ है. मेरे जनान खानों में खुदा की कम और उस सिवा की ज्यादा तारीफ होती है. का सोने हे पाषाण पायी का त्या भिन्न नाही स्वामी. महाराजानं स्वराज्याकरिता आपलं आयुष्य तुकोबारायांच्या विचारानं घडवलेलं होतं. आणि त्याच शिवाजी महाराजांना यावं राजांना महाराजांना म्हणावं, सद्गुरु तुम्ही म्हणता स्वराज्य निर्माण करावं, पण त्याच्यासाठी पैसा नाही, अडका नाही, धन नाही, दौलत नाही, हातामध्ये शस्त्र नाही. तुकोबारायानं सांगावं, बाळराजे सांगतो, पण अगोदर स्वतःला पाईक म्हणून घ्या. आणि मी जे सांगतो ते सत्यात आणायचं असेल तर या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या चपळ माणसं तुम्हाला मिळवावे लागतील. लगबग ठाव चूर वाटा. या अशा चपळ माणसाच्या हातून काय करायचं, आपण सुरक्षित राहायचं आणि समोरच्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचं. आपणा राखोनी ठकावे अनेक. तेव्हा 2-2 महिने पाणी पीत नसायचे, तेव्हा बारगीर विचारायचा, क्यों रे सलीमे तेरा घोडा पाणी पी रहा है क्या. तेव्हा त्यानं म्हणावं, मेरे घोड़े को भी पानी में शिवाजी दिखाई देता. घ्यावे सकळीक हिरोनिया. पण हे करत असताना रयतेचं कल्याण नजरेआड जाता कामा नये, म्हणून 3ऱ्या चरणात सांगितलं, येऊने दिलाग लागोने दिमाग, येऊने दिलाग
येऊन दिला ग लागोने ते माग येऊन दिला ग लागोने ते माग येऊन दिला ग लागोने ते माग येऊन दिला ग मागोने ते माग पायिकत्या जग स्वाभिमानी पायिकत्या जग स्वाभिमानी हो पायिकत्या जग स्वाभिमानी पायिकत्या जग